effect of the changing the some different ways. Look at this. Next new topic start. याच्या बिफोर आपण अंडरस्टँड केलेलं आहे काल तुम्हाला सांगितलेल्या पद्धतीनं. काल जो आपण घेतलेला टॉपिक होता स्पीड अँड व्हेलॉसिटी. त्या स्पीड अँड व्हेलॉसिटी मध्ये दोन डिफरंट असणारे त्याच्यामध्ये असणारे दोन फॉर्म्युले अंडरस्टँड केले. व्हेलॉसिटीचा एक अँड स्पीडचा एक. स्पीड मध्ये जो फॉर्म्युला तुम्हाला सांगितलं गेलेला आहे तो फॉर्म्युला आहे स्पीड इज इक्वल टू टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड अपॉन टाइम रिक्वायर्ड. अँड त्याच्यानंतर जे व्हेलॉसिटीचं सांगितलं गेलं तो व्हेलॉसिटी आहे डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. तर अशा पद्धतीने आपण इथपर्यंत क्लिअर अंडरस्टँड केलेलं आहे. आता नेक्स्ट त्याच्याशी रिलेटेड असणार आपण नेक्स्ट जो न्यू टॉपिक स्टार्ट करणार आहोत तो टॉपिकचं नेम आहे इफेक्ट ऑफ स्पीड अँड डायरेक्शन ऑन व्हेलॉसिटी. टॉपिक नीट समजून घ्या म्हणजे लक्षात येईल तुमच्या. आता याच्यामध्ये दिलंय काय इफेक्ट ऑफ स्पीड अँड डायरेक्शन. स्पीड आणि डायरेक्शन याचा इफेक्ट कशावर व्हेलॉसिटीवर. आता इथं नीट अंडरस्टँड करा म्हणजे लक्षात येईल. राजकारणाचा काय प्रॉब्लेम आहे का? राजकारण्या बोलायचं काही? ठीक आहे प्रेझेन्सी इंडिकेट करायला की ठीक आहे असू द्या. कॉन्सन्ट्रेट करा. याच्यामध्ये देत असताना क्लिअरिफिकेशन हे देत असताना जो इफेक्ट आहे तो इफेक्ट याच्यामध्ये देत असताना जसं इफेक्ट आहे स्पीडचा आणि डायरेक्शनचा. स्पीड आणि डायरेक्शन याचा इफेक्ट कशावर होणार आहे व्हेलॉसिटीवर. इफेक्ट ऑफ स्पीड अँड व्हेलॉसिटी स्पीड अँड डायरेक्शन म्हणजे गती स्पीड आणि डायरेक्शन. तर स्पीडचं मिनिंग काय आहे? स्पीड म्हणजे काय? बरोबर आहे. स्पीड मीन्स चाल आणि दिशा याचा गतीवर होणारा परिणाम. आता नीट कॉन्सन्ट्रेट करा दोन्ही तुम्हाला व्यवस्थित सांगितलं गेलेलं आहे. तर इथं काय म्हणते ते स्पीड अँड डायरेक्शन इफेक्ट ऑफ द स्पीड अँड डायरेक्शन ऑन व्हेलॉसिटी. गतीवर चाल आणि दिशेचा होणारा परिणाम. आता जनरली याच्यामध्ये ज्यांनी सायकल चालवली त्यांच्यासाठी हे एक्झाम्पल एकदम सिंपल आहे. वाय बिकॉज ते एक्सपिरियन्सली त्यांनी अंडरस्टँड केलेलं आहे. तर हे टॉपिक त्याच्यावरच रिलेटेड असणार आहे की जे देत असताना त्यांनी स्पीड अँड डायरेक्शन याचा इफेक्ट व्हेलॉसिटीवर होतो का नाही, होत असेल तर कसा होत असेल, कोणत्या डायरेक्शनमध्ये असल्याच्या नंतर त्या स्पीडचा आणि डायरेक्शनचा इफेक्ट व्हेलॉसिटीवर होतो हे आपल्याला याच्यामध्ये अंडरस्टँड करायचं आहे. तर पेज नंबर जे थर्ड दिलेला आहे त्या थर्ड पेज नंबरवरचं सुरुवातीचा जो टॉपिक आहे तो अंडरस्टँड करा इफेक्ट ऑफ स्पीड अँड डायरेक्शन ऑन व्हेलॉसिटी. तर त्याच्यात दाखवलेलं काय आहे फर्स्ट सेंटेन्स सचिन इज ट्रॅव्हलिंग ऑन अ मोटर बाईक. सचिन इज ट्रॅव्हलिंग ऑन अ मोटर बाईक. आता अंडरस्टँड करा सुरुवातीचा पेज नंबर थर्ड वरचा जो टॉपिक आपण अंडरस्टँड करायला पॉइंट त्याच्याशी असलेला फर्स्ट सेंटेन्स दिलेला की सचिन हा मोटर बाईकवर ट्रॅव्हलिंग करत आहे. ओके इथपर्यंत कळलं. आता नेक्स्ट त्याच्यानंतरचं एक्सप्लेन व्हॉट विल हॅपन इन द फॉलोइंग इव्हेंट्स ड्युरिंग द सचिन राईड. आता तो मोटार बाईकवर ट्रॅव्हलिंग करत असताना सम इव्हेंट्स त्याच्यासोबत फॉर्मेशन व्हायलेत. इव्हेंट्स म्हणजे काही घटना त्याच्यासोबत फॉर्मेशन व्हायलेत. तर ते कधी व्हायले इव्हेंट्स ड्युरिंग द सचिन राईड म्हणजे ते मोटर बाईक चालवत असताना काही इव्हेंट फॉर्मेशन झालेले. त्या फॉर्मेशन झालेल्या इव्हेंट्स तुम्हाला खाली दाखवलेले आहेत जे की फिगर नंबर सी द फिगर नंबर 1.3 बुकमध्ये दाखवलेल्या पद्धतीनं 3 फिगर्स आहेत. आता ह्या 3 फिगर्स वरून आपल्याला स्पीडचा आणि डायरेक्शनचा त्या
वेलॉसिटीवर इफेक्ट होतो का नाही आणि होत असेल तर तो कसा, हे काय करायचं आपल्याला कॉन्सन्ट्रेट करायचं. ओके, आता नेक्स्ट अंडरस्टँड करा त्याच्यामध्ये सगळ्यात सुरुवातीला की फिगर नंबर 1.3 तुम्हाला फिगर समजून सांगतो. नेक्स्ट त्याच्यानंतर फिगर समजून सांगितल्याच्या नंतर पुढं त्याच्यानंतर तुम्हाला त्याचे एक्झाम्पल अंडरस्टँड करून सांगतो. आता पहिली जी फिगर दाखवलेली आहे फर्स्ट फिगर, त्या फर्स्ट फिगर मध्ये काय सांगत दाखवलं आहे की सचिन जे ट्रॅव्हलिंग करायला मोटर बाईकवर, तर तो मोटर बाईकवर ट्रॅव्हलिंग करत असताना तो स्ट्रेट चाललेला आहे, सरळ चाललेला आहे. म्हणजे त्याचं जे पाथ आहे तो कसा आहे त्याच्यामध्ये स्ट्रेट असलेला आहे. फर्स्ट फिगर, पहिल्या फिगर मध्ये इंडिकेट केलं. सेकंड फिगर मध्ये त्याला यू टर्न घ्यावा लागलेला आहे, म्हणजे त्याला तशा पद्धतीनं वळून जाताना दाखवलेलं आहे. यू टर्न घेत असताना त्याची मोटर बाईक इंडिकेट केलेली आहे. अँड थर्ड याच्यामध्ये सर्क्युलर असणाऱ्या डायरेक्शन मध्ये तो काय व्हायला लागला, त्याच्यामध्ये तो त्याची मोटर बाईक ट्रॅव्हलिंग करत आहेत. अशा तीन फिगर दाखवलेल्या आहेत. एक सरळ रेषा जात असताना, एक वळवत असताना आणि एक त्या सर्कल मध्ये म्हणजे वर्तुळाकार गतीने त्याची बाईक ट्रॅव्हलिंग करत असताना दाखवले. आता हेच अशाच प्रोसेस मध्ये एक्झाम्पल दिलेले आहे. त्या एक्झाम्पलवरून अंडरस्टँड करा की ती मोटर बाईक कशा पद्धतीने कोणत्या स्टेट मध्ये कशी असेल, ते राईड करत असताना चालवत असताना त्याच्यामध्ये होणारे चेंजेस काय असतील. ओके, तर ते अंडरस्टँड करा. त्याच्यामध्ये फर्स्ट दिलेलं की व्हॉट विल बी द इफेक्ट ऑन द वेलॉसिटी, इफेक्ट ऑन द वेलॉसिटी ऑफ द मोटरसायकल इफ इट्स स्पीड इन्क्रीजेस ऑर डिक्रीजेस. ते काय करायला लागले की व्हॉट विल बी द इफेक्ट, व्हॉट विल बी द इफेक्ट ऑन द वेलॉसिटी. आता पहिला वेलॉसिटीचा असणार इफेक्ट नीट अंडरस्टँड करा. फर्स्ट आता वेलॉसिटीवर फर्स्ट इफेक्ट करायला, इफ वेलॉसिटी इफेक्ट. आता हा पहिला फर्स्ट इफेक्ट तो फॉर्मेशन करायला, तर फॉर्मेशन करत असताना कसं फॉर्मेशन करायला ते क्लिअरिफिकेशन करा. तर व्हॉट विल बी द इफेक्ट ऑन द वेलॉसिटी ऑफ द मोटरसायकल इज इफ इट्स स्पीड increases or decreases. काय ते लक्षात आलं का? वेलोसिटी इफेक्ट, मोटर बाईक तो ट्रॅव्हलिंग करायला, राईड करायला चालवत असताना आपल्याला वेलोसिटीवर इफेक्ट होतो का नाही हे समजून घेण्यासाठी ते काय सांगत आहे की स्पीड इन्क्रीज केल्यावर वेलोसिटीवर काय इफेक्ट होतो आणि स्पीड डिक्रीज केल्यावर वेलोसिटीवर काय इफेक्ट होतो. पुढे आणखी दिलेलं सेंटेन्स आहे डिक्रीज बट इट्स डायरेक्शन रिमेन्स अनचेंज्ड. बट दुसरं दिलं त्यांनी की बट डायरेक्शन अनचेंज्ड, म्हणजे त्यांनी काय चेंज केलेलं नाही, डायरेक्शन चेंज केलं नाही. पहिलं नीट समजून घ्या सगळेजण. जिथं ज्यांना समजलेलं नाही त्यांनी परत विचारू शकतात की सर इथं समजलेलं नाही, परत त्याला आणखी एक्सप्लेन करा, मी करतो. परंतु समजून घ्या वाय, बिकॉज एक समजलं ना ते दोन राहिले तुम्हाला लगेच कळतील. पहिलं का फर्स्ट का सांगतो, कारण फर्स्ट मध्ये सगळे दिलेलं म्हणजे नेक्स्ट आहे, फक्त फर्स्ट नीट समजून घ्या. तर वेलॉसिटीवर इफेक्ट होतो का नाही इथंही आपल्याला अंडरस्टँड करायचे. बट वेलॉसिटीवर इफेक्ट होतो का नाही याच्यासाठी त्यांनी काय केलंय, स्पीड, ही स्पीड कधी इन्क्रीज केली कधी डिक्रीज केली, स्पीड इन्क्रीज केली आणि कधी डिक्रीज केली. बट डायरेक्शन अनचेंज्ड केली, म्हणजे त्याने डायरेक्शन चेंज केलेलं नाही. नीट समजून घ्या. आपण सायकल चालवत असताना फुल स्पीड मध्ये किंवा स्लो चालवतो, बट डायरेक्शनच आपल्याला चेंज करायचं नसते. त्यावेळेस त्याचा इफेक्ट त्या वेलॉसिटीवर होईल का काही. आता शब्द अगोदर नीट समजून घ्या म्हणजे तुमच्या आणखी लक्षात येईल जास्त. काय दिलेलं बघा, वेलॉसिटी म्हणजे काय, वेग, स्पीड म्हणजे चाल आणि डायरेक्शन म्हणजे दिशा. तर ह्याच्यानंतर सांगणार नाही कारण आताच अंडरस्टँड करून घ्या. तर वेगावर परिणाम होतो का नाही, कसा, तर त्याच्यामध्ये स्पीड म्हणजे चाल ही वाढवणे किंवा कमी करणे याचा. परंतु काय चेंज केलेलं नाही त्यांनी, डायरेक्शन चेंज केलेलं नाही. मोटर बाईक असेल, बायसिकल असेल, ही स्ट्रेट लाईन मध्ये आपण खूप फास्ट पळवली, आपलं डायरेक्शन चेंज करायचं नाही आणि फास्ट स्पीडने गेलो तर त्याचा वेलॉसिटीवर काय परिणाम होणार आहे का, नाही. आणि तीच जी स्पीड आहे ती स्लो केली पण डायरेक्शन चेंज नाही केलं, त्याचाही वेलॉसिटीवर इफेक्ट होणार आहे का, तर नाही. तर त्याच्यामध्ये असलेलं फर्स्ट सेंटेन्स जे सांगते, आता हे एक्झाम्पल वरूनच ते फर्स्ट सेंटेन्स तयार झालेलं आहे
काय तयार झाले ते नीट समजून घ्या. आता आणखी एकदा तुम्हाला त्याच्यावरचं एक्झाम्पल सांगतोय की व्हॉट विल बी द इफेक्ट ऑन द वेलॉसिटी कधी ऑफ द मोटरसायकल इफ इट्स स्पीड increases or decreases but its direction remains unchanged. फक्त स्पीड ही इन्क्रीज केलेली आहे आणि डिक्रीज केलेली आहे. तर त्यावेळेस डिक्रीज आणि इन्क्रीज करत असताना त्या ऑब्जेक्टमध्ये डायरेक्शन चेंज केलेलं नाही, तर त्या व्हेलॉसिटीवर त्याचा इफेक्ट होतो का नाही हे अंडरस्टँड करणारा हा फर्स्ट सेंटेन्स आहे. तर फर्स्ट सेंटेन्स काय सांगतो बघा, चेंजिंग द स्पीड while keeping the direction is the same. म्हणजे डायरेक्शन इज द सेम, म्हणजे डायरेक्शन सेम होणार आहे तर त्याच्यामध्ये त्याची स्पीड ही चेंज होणार नाही किंवा इन्क्रीज किंवा डिक्रीज होणार आहे. तर ती डिक्रीज आणि इन्क्रीज होणार आहे तर त्या व्हेलॉसिटीवर त्याचा इफेक्ट होणार आहे का नाही. कोण सांगते बरं याचं उत्तर, त्या व्हेलॉसिटीवर इफेक्ट होऊ शकतो का नाही. स्पीड इन्क्रीज डिक्रीज व्हायली, डायरेक्शन अनचेंज आहे, मग त्या व्हेलॉसिटीवर त्याचा इफेक्ट होतो का नाही. सांगा लवकर सांगा. स्पीड कळालं का. स्पीड मी फरक सांगतो स्पीड मधला आणि व्हेलॉसिटी मधला, चाल आणि वेग मधला. नीट समजून घ्या. चाल म्हणजे काय, आपण जे चालतो म्हणजे फक्त चलतो वॉल्क करतो ती चाल आहे, आणि पळतो का जोरात पळतो तर ती पळतो ती व्हेलॉसिटी आहे. आता मला सांगा, जी तुमची असणारी स्पीड आहे ही कमी जास्त झाली, वाढली कमी झाली, वाढली कमी झाली, याचा इफेक्ट त्या व्हेलॉसिटीवर होईल का नाही. हो जोबिया उमरा होतो, त्याच्यावर होतोच. वाय कारण चाल म्हणजे स्पीड इन्क्रीज केली तर व्हेलॉसिटी इन्क्रीज होईल, बरोबर आहे, आणि डिक्रीज केली तर डिक्रीज होईल. फक्त याच्यात एकच आहे, डायरेक्शन त्यांनी सेम ठेवलेलं आहे, डायरेक्शन अनचेंज्ड केलेलं आहे. डायरेक्शन काय केलेलं आहे, अनचेंज्ड केलेलं आहे. म्हणून त्यांनी सेंटेन्स काय दिले तर की चेंजिंग द स्पीड while keeping the direction same. डायरेक्शन सेम आहे, फक्त चेंज काय व्हायला लागले त्याचं स्पीड ही सेम, स्पीड चेंज व्हायला लागली, डायरेक्शन त्याचं सेम आहे. तर हे फर्स्ट एक्झाम्पल वरून क्लिअरिफिकेशन झालेलं आहे. आणखी कुणाला प्रॉब्लेम आहे का फर्स्ट टेस्ट साठी, एक्झाम्पल साठी असेल तर विचारा लगेच, नसेल तर मग नेक्स्ट एक्झाम्पल आपण त्याच्यामधलंच लगेच बघू. राजकन्या समजलं का. राजकन्याला आवाज जातोय का माझा. हागे शुभम आवाज येतोय ना क्लिअर. सानिया बरं समजलं का तुला, हे सांग आवाज येतोय समजलं का. ठीक आहे ओके. नेक्स्ट व्यंकटेश, साक्षी, श्रेया, ज्यांना प्रॉब्लेम आहे ते विचारलं तर बरं होईल. नसेल तर लगेच नेक्स्ट टॉपिक आपण म्हणजे नेक्स्ट पॉईंट अंडरस्टँड करू. ह्याच्यात एवढंच लक्षात ठेवायचं तुम्हाला, ते एक्झाम्पल लक्षात ठेवण्यापेक्षा हे लक्षात ठेवायचं तुम्हाला, म्हणजे हे पाठ करायचं आहे. चेंजिंग द स्पीड while keeping the डायरेक्शन इज द सेम. चेंज व्हायला फक्त स्पीड, डायरेक्शन हे सेम आहे. आता सेकंड एक्झाम्पल अंडरस्टँड करा, बुक मध्ये दिलेला आहे तो. काय दिलं बघा, इन केस ऑफ द टर्निंग ऑन द रोड. आता ह्याच केसमध्ये जर टर्निंग असेल, टर्निंग ऑन द रोड while the velocity and the speed is the same. आता दुसऱ्या याच्यामध्ये काय सांगते बघा बरं कधी. आता व्हेलॉसिटीवर सेकंड एक्झाम्पल, व्हेलॉसिटीवर होणारा इफेक्ट ओके. आता ह्या इफेक्टवर अंडरस्टँड करा. ते काय म्हणतंय की टर्निंग ऑन द रोड while velocity and speed is the same. velocity
अँड स्पीड सेम आहे. मग चेंज काय झालं, वेलोसिटी आणि स्पीड हे सेम आहे, मग चेंज काय होईल, हा टर्निंग ऑन द रोड म्हणते ते. आता टर्निंग ऑन रोड म्हणजे त्याचं डायरेक्शन चेंज करावंच लागेल ना, का तर ते सेकंड पिक्चर दिसतंय त्याच्यामध्ये काय करणार आहे, तो टर्न होणार आहे, म्हणजे तो रोड टर्न करणार आहे, टर्न करणार आहे म्हणजे त्याचं डायरेक्शन चेंज होणार आहे, डायरेक्शन चेंज. ओके, अशा पद्धतीने त्याच्यामध्ये डायरेक्शन चेंज होत आहे, म्हणजे वेलोसिटी इफेक्ट. तर ह्या वेलोसिटीचा इफेक्ट म्हणजे काय व्हायला लागलं, त्याच्यामध्ये वेलोसिटी अँड स्पीड हे सेम आहे, फक्त चेंज होत काय आहे, डायरेक्शन. लक्षात आलं ना. टर्निंग ऑन द रोड वेलोसिटी अँड स्पीड इज सेम, मग काय चेंज होणार आहे, डायरेक्शन. तर तेच सेकंड दिलेलं याच्यामध्ये की द चेंजिंग द डायरेक्शन, चेंजिंग द डायरेक्शन व्हाईल कीपिंग द स्पीड इज द सेम. म्हणजे स्पीड आणि वेलोसिटी त्याची सेम आहे, फक्त चेंज व्हायला लागले काय, त्याचं डायरेक्शन हे त्याच्यामध्ये चेंज होत आहे. म्हणजे फक्त इथं सेकंड याच्यामध्ये, फर्स्ट याच्यामध्ये काय चेंज केलेलं आहे, स्पीड इन्क्रीज ऑर डिक्रीज, बरोबर आहे. सेकंड याच्यामध्ये काय केलेलं आहे, त्याच्यामध्ये स्पीड अँड वेलोसिटी सेम आहे, डायरेक्शन चेंज केले. ओके ओके ठीक आहे. आता थर्ड त्याच्यामध्ये काय सांगतो, म्हणजे पुढचं काय सांगतो बघा, इफ सचिन चेंजिंग द डायरेक्शन ऑफ द मोटरसायकल, इफ सचिन चेंजिंग द डायरेक्शन ऑफ द मोटरसायकल. आता नीट समजून घ्या बरं का. आता इथपर्यंत तुम्हाला कळालं की त्यांनी वेलोसिटी आणि स्पीड ही सेम ठेवली, बट डायरेक्शन त्यांनी चेंज केलंय, याचा इफेक्ट आपला राहिला नाही. म्हणजे तुम्ही हे समजून घेतलंय की वेलोसिटी आणि स्पीड ही सेम आहे, हे कळालं तुम्हाला, इथपर्यंत कळालं, त्याचं डायरेक्शन चेंज झालं हेही कळालं, पण राहिलं काय आपलं त्याच्यामध्ये, वेलोसिटीवर होणारा इफेक्ट. मग वेलोसिटीवर काय इफेक्ट होऊ शकतो हे आपल्याला क्लिअरिफिकेशन करायचंय. तर ते सांगते, इफ सचिन चेंजेस द डायरेक्शन ऑफ द मोटरसायकल कीपिंग इट्स स्पीड कॉन्स्टंट, स्पीड कॉन्स्टंट, व्हॉट विल बी द इफेक्ट ऑन द वेलोसिटी. स्पीड कॉन्स्टंट आहे, वेलोसिटीवर काय इफेक्ट होईल, आता हे आपल्याला इथं काय करायचंय, अंडरस्टँड करायचं. नीट अंडरस्टँड करा. तर आपण वेलोसिटी आणि स्पीड ते काय म्हणते, सेम आहे इथपर्यंत. ओके, डायरेक्शन चेंज केली, बट इथं इफेक्ट काय होणार आहे वेलोसिटीवर, तर वेलोसिटीवर काय इफेक्ट होऊ शकतो, तर त्याचं डायरेक्शन चेंज होणार आहे कीपिंग द सेम स्पीडने, बट जे इफेक्ट आहे वेलोसिटीवरचा, वेलोसिटीवरचा इफेक्ट तो आहे तो त्याच्यामध्ये डिक्रीज होऊ शकतो, त्याची वेलोसिटी डिक्रीज होऊ शकते. आता कोण सांगते मला ह्याची वेलोसिटी का डिक्रीज होऊ शकते, आणखीन दुसरं कोण सांगते आणखी, बरोबर आहे पण, कारण सुरुवातीची जी वेलोसिटी आणि स्पीड हे सेम सांगते आणि डायरेक्शन चेंज सांगते. मग हे डायरेक्शन चेंज झाल्याबरोबर त्या वेलोसिटीवर त्याचा काय इफेक्ट होतो, तर इथं मी सांगितलं की वेलोसिटी त्याची डिक्रीज होते, बट ते डिक्रीज का होते, तर ते फक्त मला इथं एक्सप्लेन करा. एकच सेंटेन्स आहे तेवढं सांगा, म्हणजे ते क्लिअर होऊन जाते. मी सांगतो सोपं उदाहरण आहे तुम्हाला, म्हणजे लक्षात येईल लगेच. सायकलवर खूप स्पीडने सायकल आहे, वेलोसिटी जास्त आहे, खूप वेगाने सायकल आहे, आणि अचानक वळण आलं, म्हणजे वळवायची आहे, आपल्याला टर्न करायचं आहे, तेवढ्या फुल स्पीड मध्ये आपण ती टर्न करू शकतो का, का का करू शकत नाही. आणि ती वेलोसिटी खूप लार्जेस्ट असल्यामुळे त्याचं जे डायरेक्शनने आपण वेलोसिटीने जात आहोत ते टर्न होत असताना त्याचा इफेक्ट असा होतो की जी टर्नच होत नाही, त्या वेलोसिटीने काय होते, ती परत तेवढ्याच गतीने ती एक तर खाली पडते किंवा आपण तरी जाऊन पडतो, म्हणजे ते इफेक्ट होतो. तर तिथं काय करावं लागणार आहे आपल्याला, डायरेक्शन चेंज होत असताना तर त्याची वेलोसिटी काय करावं लागणार आहे, चेंज करावं लागेल. वेलोसिटी चेंज करण्यासाठी आपल्याला काय कमी करावं लागेल, त्याची स्पीड. तर त्याचा इफेक्ट होतो डायरेक्शन चेंज केल्यामुळे, डायरेक्शन चेंज केल्यामुळे त्या स्पीडचा इफेक्ट वेलोसिटीवर होतोच. म्हणजे याचा अर्थ असा होतो की डायरेक्शन चेंज केलं तर वेलोसिटीवर त्याचा इफेक्ट होतो. हे वेलोसिटी काय करावं लागते आपल्याला, डिक्रीज करावी लागते. कळालं दुसरा आता,
टर्न म्हणजेच त्याच्यामध्ये दिलेलं होतं इफ द टर्निंग म्हणजे टर्निंग ऑन द रोड while the velocity and the speed is the same. तर सचिन ज्यावेळेस मोटर बाईक हे टर्न करत होता, टर्न करत असताना त्याला व्हेलॉसिटी आणि स्पीड या दोन्हीचाही इफेक्ट होत असताना त्याच्यामध्ये कशा पद्धतीने ते वर्किंग करतं हे त्याच्यामध्ये दिलेलं आहे. तर अंडरस्टँड करा, आपण त्याच्यामध्ये बघितलेल्या पद्धतीनं व्हेलॉसिटीवर डायरेक्शनचा इफेक्ट होतो, व्हेलॉसिटीवर डायरेक्शनचा इफेक्ट होतो. नेक्स्ट त्याच्यानंतर अंडरस्टँड करा इफ ऑन अ टर्निंग, आता थर्ड अंडरस्टँड करा इफ ऑन द टर्निंग सचिन चेंजेस द डायरेक्शन. आता इथं बघा, इथं क्लिअरिफिकेशन ते करायला लागले की इफ द टर्निंग म्हणजे टर्न आलेला आहे. थर्ड पिक्चर बघा बरं का, म्हणजे त्या बुक मधलं तिसरं फिगर बघा, पिक्चर बघा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. फिगर नंबर जे थर्ड दिलेली इफेक्ट ऑन द व्हेलॉसिटी, तर त्याच्यामध्ये काय दिलं टर्निंग सचिन changes the direction, Sachin changes the direction as well as the speed. डायरेक्शन ही चेंज करायला आणि स्पीड ही चेंज करायला. कुठं टर्नला. इफ ऑन अ टर्निंग सचिन चेंजेस द डायरेक्शन as well as the speed of the motorbike, what will the effect on its velocity. आता नीट लक्षात ठेवा, थर्ड मध्ये काय काय चेंज करायला लागले ती म्हणजे व्हेलॉसिटीवर त्याचा होणारा इफेक्ट. आता व्हेलॉसिटीवर इफेक्ट होणारा तर ते काय काय करते त्याच्यामध्ये, तर चेंज द डायरेक्शन अँड द स्पीड, चेंज द डायरेक्शन. दुसरं काय चेंज करायला लागले ते स्पीड, म्हणजे डायरेक्शन ही चेंज करायला स्पीडही चेंज करायला. ते काय म्हणतात आता त्या व्हेलॉसिटीवर त्याचा काय इफेक्ट होईल, डायरेक्शनही चेंज करतो आणि स्पीडही चेंज करतो. त्याच्या अगोदरच समजून घ्या, म्हणजे दुसरं येतं लगेच लक्षात. व्हेलॉसिटीवर इफेक्ट कशाचा, व्हेलॉसिटी आणि स्पीड ही त्याच्यात सेम होते, डायरेक्शन चेंज करायला. मग डायरेक्शन चेंज करायला म्हणजे स्पीड त्याची काय होणार आहे, त्या स्पीडचा इफेक्ट व्हेलॉसिटीवर होणार आहे. आणि व्हेलॉसिटीवर का होतो, तर डायरेक्शन चेंज करत असताना ऑटोमॅटिक आपण स्पीड काय करतो, डिक्रीज करतो. आणि डिक्रीज केल्यामुळे त्याची स्पीड व्हेलॉसिटी सुद्धा काय होणार आहे, डिक्रीज होणार. आता हिथं काय करायला थर्ड मध्ये ते त्याची डायरेक्शनही चेंज करायला आणि स्पीडही चेंज करायला. त्याचा इफेक्ट त्याच्यावर होणार का नाही, व्हेलॉसिटीवर त्याचा इफेक्ट होणार का नाही, होतेच ना. वाय, बिकॉज आपण दोन्ही चेंज केलं ना, स्पीडही चेंज केली, डायरेक्शनही चेंज केलेलं आहे. ओके, अशा पद्धतीने याच्यामध्ये व्हॉट विल द इफेक्ट ऑन इट्स व्हेलॉसिटी इफ क्लिअर फ्रॉम द अबव एक्झाम्पल. आता वर दिलेले जे एक्झाम्पल आहे म्हणजे थर्ड एक्झाम्पल काय सांगते की चेंजिंग द स्पीड ॲज वेल ॲज द डायरेक्शन इफेक्ट ऑफ द व्हेलॉसिटी. का, तर इथं चेंजिंग केली, स्पीडही आणि डायरेक्शनही दोन्ही काय केलेलं आपण याच्यामध्ये चेंज केलेला आहे. म्हणजेच याचा इफेक्ट सुद्धा व्हेलॉसिटीवर होतो. कारण आपण जे एक्झाम्पल अंडरस्टँड करायला ते एक्झाम्पल काय आहे, इफेक्ट ऑफ स्पीड अँड डायरेक्शन ऑन द व्हेलॉसिटी हे त्याच्यामध्ये येतात. आणि त्या व्हेलॉसिटीनुसार त्याच्यामध्ये दाखवलं आहे की चेंजिंग द स्पीड ॲज वेल ॲज द डायरेक्शन, म्हणजे त्याच्यामध्ये ही वर्किंग करत असताना चेंजिंग होत आहे. चेंजिंग होत असताना त्याच्यावर त्याचा त्या व्हेलॉसिटीवर स्पीडचा आणि डायरेक्शनचा इफेक्ट होतोच. स्पीडचा आणि डायरेक्शनचा इफेक्ट कशावर होतो, व्हेलॉसिटीवर. बरोबर आहे राजकन्या, व्हेलॉसिटीवर काय होतो त्याचा इफेक्ट होतो. हे त्याच्यामध्ये दिलेलं आहे. इट इज द क्लिअर अबव एक्झाम्पल व्हेलॉसिटी डिपेंड्स ऑन स्पीड ॲज वेल ॲज द डायरेक्शन ॲज दॅट व्हेलॉसिटी चेंजेस बाय. कारण स्पीडचा आणि डायरेक्शनचा इफेक्ट हा व्हेलॉसिटीवर होतोच. म्हणून ते तीन सेंटेन्स दिलेले आहेत खाली तुम्हाला. त्या तिन्ही सेंटेन्सचं एक्सप्लेनेशन इथे दिलेलं आहे. फर्स्ट सेंटेन्स काय सांगते त्याच्यामध्ये असलेला चेंजिंग द स्पीड while keeping the direction is the same. First, second, changing the direction while keeping the speed is same. Changing the speed as well as the direction त्याचा इफेक्ट होतो का नाही, तर आपण इथं अंडरस्टँड केलेलं आहे की स्पीडचा आणि डायरेक्शनचा इफेक्ट हा व्हेलॉसिटीवर होतो. हे याच्यातून क्लिअरिफिकेशन केलेलं आहे. आता एक 5 मिनिटाचा वेळ तुम्हाला ह्याच्यासाठी देतो की कुणाला ह्या एक्झाम्पलशी रिलेटेड असणारे काही क्वेश्चन्स असतील, एनी अदर, की कोणताही पर्यंत असं समजलं नाही की तुम्हाला अनदर एक्झाम्पल देऊन आपण त्याला आणखी क्लिअरिफिकेशन करू. बट कोणाचा जर क्वेश्चन्स असेल तर तो विचारू शकतात.
हे दिलेल्या वेळेमध्ये नसेल तर प्रत्येकानं सांगायचं की मला समजलेलं आहे सर, पुढचं घ्या. मग लगेच पुढचं घेऊ. नसेल तर त्यांनी क्वेश्चन विचारू शकतात, मी नाव घेतो, त्यांनी मला सांगा समजलं तर ओके, नसेल तर क्वेश्चन विचार. उमरा समजलं का तुला? ओके. आकांक्षा, राजकन्या, बरं ठीक आहे. नेक्स्ट त्याच्यानंतर जुबिया, त्याच्यानंतर शुभम, ही श्वेता आहे का येलो ड्रेसवर? ते मोबाईल नंबर टाकलास तू, तिथं तुझं नाव टाकायला पाहिजे होतं. जाऊ दे, असू दे, नंतर चेंज करते. आणि खूप दिवसानंतर तू अटेंड केलंस क्लास, आता इथून पुढे ते रेग्युलर राहा. सादत, सादत शेख समजलं का? झोपलं ते. मुलानी सानिया, व्यंकटेश, साक्षी, ती श्रेया कुठे गेली की? आणखी 2-4 जणी गेले निघून. कंटिन्यू प्रेझेन्सी राहिले तर समजेल ना. ठीक आहे. तर हे होतं स्पीडचा आणि डायरेक्शनचा इफेक्ट होतो का नाही, तर त्या वेलोसिटीवर ह्या दोघांचाही इफेक्ट होतो. हे आपण क्लिअरिफिकेशन केलेलं आहे. नेक्स्ट तुम्हाला ऑलवेज रिमेंबर मध्ये दिलेलं, तुमच्या बुकमध्ये बघा, ऑलवेज रिमेंबर मध्ये एक इन्फॉर्मेशन दिलेली आहे जी खूप इम्पॉर्टंट आहे जनरल नॉलेजसाठी. बघा काय दिलेलं त्याच्यामध्ये, द फर्स्ट सायंटिस्ट टू मेजर द स्पीड ॲज द डिस्टन्स पर टाइम वॉज गॅलिलिओ. नीट अंडरस्टँड करा. याच्यामध्ये दाखवलेल्या पद्धतीनं फर्स्ट जो दिलेला आहे, फर्स्ट जो सायंटिस्ट आहे ज्याचं मेजर द स्पीड, फर्स्ट सायंटिस्ट जो आहे त्यांनी मेजरमेंट केलेलं आहे कशाची? स्पीडची. आणि तो स्पीडची असणारी मेजरमेंट करणारा फर्स्ट सायंटिस्ट कोण आहे? गॅलिलिओ. नीट समजून घ्या बरं का. गॅलिलिओ हा फर्स्ट सायंटिस्ट आहे ज्यांनी काय केलंय? मेजर द स्पीड ॲज द डिस्टन्स पर टाइम. बट त्यांनी मेजरमेंट कसं केलं हे समजून घ्या. द स्पीड ऑफ साऊंड इन अ ड्राय इयर. आता हे टॉपिक नीट समजून घ्या, म्हणजे लक्षात येईल तुमच्या. काय सांगितलं त्याच्यामध्ये बघा, स्पीड काढली त्यांनी, स्पीड ऑफ साऊंड. ओके. आता स्पीड ऑफ साऊंड, बट ती कशामधली? इन ड्राय इयर. ड्राय इयर म्हणजे कसली? कोरडी, वाळवलेली नाही, कोरडी हवा असं नाही. हा, तर ती कशा पद्धतीची नीट समजून घ्या. आपल्याकडचं असणारं जे वातावरण आहे, पाऊस पडल्यानंतर ह्युमिड होतं. ह्युमिड म्हणजे दमट वातावरण होतं. वाय? बिकॉज त्याच्यामध्ये वॉटरचे मायनर पार्टिकल्स कसे असतात? प्रेझेंट असतात. आणि आता जे सीझन चालू आहे आपलं, कोणतं? रेनी सीझन आहे. परंतु ॲटमॉस्फिअरची कंडिशन ही समर सारखी झालेली आहे, म्हणजे समर कंडिशन, समर असल्यासारखं आता प्रेझेंट आहे. मग ही ड्राय इयर. तर गॅलिलिओने जी स्पीड आहे ही स्पीड कॅल्क्युलेट करण्यासाठी इयर ही सिलेक्ट केली. तर सिलेक्ट करत असताना त्यांनी सांगितलं की द स्पीड ऑफ साऊंड. आता त्याच्यामध्ये साऊंडची स्पीड म्हणजे साऊंड हे त्याला साऊंडची स्पीड मोजायची आहे, साऊंडची स्पीड. बट कुठं? ड्राय इयर मध्ये. ती कॅल्क्युलेट केली त्यांनी कशी? 343.2 मीटर पर सेकंद. नीट समजून घ्या. म्हणजे एका सेकंदामध्ये 1 सेकंद मध्ये, एका सेकंद मध्ये 343.2 मीटर एवढा साऊंडचा असलेलं जी स्पीड आहे, साऊंडची स्पीड ड्राय इयर मध्ये. नीट समजून घ्या. ड्राय इयर मध्ये म्हणजे कोरड्या हवेमध्ये ध्वनीचा वेग हे 343.2 मीटर एका सेकंदाला आहे. म्हणजे एका सेकंदाला ते जे डिस्टन्स आहे, डिस्टन्स कोणाचं डिस्टन्स? साऊंडचं डिस्टन्स हे ड्राय इयर मध्ये म्हणजे ध्वनीचा वेग कोरड्या हवेमध्ये जे अंतर, डिस्टन्स म्हणजे अंतर पूर्ण करतं, ते एका सेकंदामध्ये 343.2 मीटर एवढं करतं.
म्हणजे ते गॅलिलिओने दॅट टाइम्स काय करतं, कॅल्क्युलेट करतं आणि स्पीडचं कॅल्क्युलेशन करणारा हा फर्स्ट सायंटिस्ट होता. नेक्स्ट त्याच्यानंतर वाईल स्पीड ऑफ द लाईट, आता हे झालं साऊंड, आता स्पीड ऑफ लाईट, आता लाईटची स्पीड दाखवली त्यांनी, काय दिलं बघा त्याच्यामध्ये, लाईट ऑफ द स्पीड इज अबाउट 3 × 10⁸ मीटर पर सेकंद. एवढा आहे, म्हणजे एका सेकंदामध्ये लाईटची स्पीड, एका सेकंदामध्ये लाईटची स्पीड एवढी. आता तुम्हाला साधं एक एक्झाम्पल देतो, दोन्ही मधलं डिफरंटेशन सांगतो. संध्याकाळच्या वेळेला एखाद्या वेळेस आपण ते फटाके वाजतात ना वर जाऊन, किंवा तोफ वाजते किंवा आणखी काही, तर तुम्हाला अगोदर साऊंड ऐकायला येतो का लाईट दिसते? असे ते तोफ वाजत नाही का, किंवा ते आदली म्हणतो आपण तोफ वर जाऊन वाजते, ती वर जाऊन वाजत असताना तुम्हाला अगोदर लाईट दिसते का साऊंड ऐकायला येते? लाईटच दिसते ना. त्याचं रिझन आहे त्याची असणारी लाईटची स्पीड, लाईटची असणारी जी स्पीड आहे हे 3 × 10⁸, म्हणजे 10 वर असणारी आणखी 8 झिरो त्याला गुणिले तेवढे, म्हणजे तेवढा एका सेकंदामध्ये त्याची तेवढी स्पीड आहे. आणि साऊंडची स्पीड ही ड्राय एअर मध्ये किती आहे, 343.2 मीटर एवढा असणारी स्पीड आहे. आणि ही कुणी कॅल्क्युलेट केलं, गॅलिलिओने दॅट टाइम्स हे कॅल्क्युलेट केलेलं होतं. ओके, नेक्स्ट द स्पीड ऑफ द रिव्हॉल्युशन ऑफ द अर्थ अराउंड द सन इज अबाउट, आणि सनच्या अराउंड जी आपली जी सन आहे, ह्या सनच्या अराउंड जी अर्थ आहे, अर्थ ही रिव्हॉल्युशन होते. रिव्हॉल्युशन म्हणजे काय, भ्रमण करणे किंवा त्याच्या भोवती फिरणे. हे फिरण्याची स्पीड दिली किती आहे, 29,770 मीटर पर सेकंद, म्हणजे एका सेकंदामध्ये 29,770 मीटर एवढं डिस्टन्स हे रिव्हॉल्युशन होत असताना सनच्या अराउंड अर्थ ही कंप्लीट करते. आणि हे सगळ्याचं असणारं जे कॅल्क्युलेशन आहे हे गॅलिलिओने साऊंड ऑफ द स्पीड, लाईट ऑफ द स्पीड आणि रिव्हॉल्युशन ऑफ द अर्थ अराउंड द सन या सगळ्यांचं कॅल्क्युलेशन त्यांनी त्या वेळेला केलेलं आहे. आणि त्या सायंटिस्टने ही प्रोसेस कंप्लीट केलेली आहे. ओके, आणखीन त्याच्याशी रिलेटेड असणारे काही क्वेश्चन असेल तर विचारू शकतात, नसेल तर ह्याच्यानंतरचा जो टॉपिक आपल्याला आहे तो टॉपिक आपल्याला चेंज होणार आहे. वाय, बिकॉज त्याच्यानंतरचा जो टॉपिक आहे युनिफॉर्म अँड नॉन युनिफॉर्म मोशन. बट त्याच्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, नीट लक्षात घ्या, ज्यांच्याकडे अवेलेबल असेल ओके डन, ज्यांच्याकडे नसेल ते अवेलेबल करा. काय काय अवेलेबल करतात, तर ग्राफ वही, ग्राफ वही माहिती आहे ना, ग्राफ नोटबुक, ग्राफ आलेख, ते आलेख लागणार आहेत. 4 किंवा 5 पेपर्स लागतात त्यासाठी, फक्त ते आलेख पेपर आपल्याला लागणार आहेत. ज्यावेळेस तुम्हाला हे सॉल्व्ह करण्यासाठी मी सांगेल त्यावेळेस ते सॉल्व्ह करत असताना ते आलेख पेपरवर सॉल्व्ह करायचं, कारण ते आलेख पेपरवर ॲक्युरेट येणं गरजेचं आहे. एकदा आलेख पेपरवर ॲक्युरेट आलं की ते विथ एक्झाम्पल तुम्हाला एक्सप्लेन झालेलं आहे. कारण एक्झाम्पल काय आहे, युनिफॉर्म. युनिफॉर्म म्हणजे काय, युनिफॉर्म म्हणजे काय, हा सुरुवातीला झालं होतं आपल्याला युनिफॉर्म आणि नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन, म्हणजे एक समान एक रेषीय असणारं गती किंवा मोशन. ओके, आणि त्याच्यानंतर सेकंड आहे नॉन युनिफॉर्म, म्हणजे नैक समान. नॉन युनिफॉर्म म्हणजे काय, नैक समान. लिनियर म्हणजे काय, रेषीय गती. याचे एक्झाम्पल पाहणार आहोत आपण. आणि ते एक्झाम्पल पाहत असताना त्याच्यामध्ये दिलेले आहेत ते एक्झाम्पल आपण इथं अंडरस्टँड करणार आहोत. अमर, अकबर, अँथनी. पिक्चरचं फिल्मचं नाव नाही सांगायलो, इथं जे पर्सन्स त्या एक्झाम्पल मध्ये इन्व्हॉल्व झालेले आहेत त्यांची नाव आहेत ते अमर, अकबर अँड अँथनी आहेत का. आता काय जणांना वाटायचं ते पिक्चरचं नाव सांगायला लागले काही सर, तर त्यांचं आपल्याला इथं अंडरस्टँड करायचंय की जे युनिफॉर्म असलेले लिनियर मोशन म्हणजे सरळ रेषेमध्ये, नॉन युनिफॉर्म मध्ये कोण, हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचंय. की उद्याच्या लेक्चरमध्ये आपण त्याला अंडरस्टँड करू, क्लिअर करू. आता काय करा, हे 3 सेंटेन्स आणि याच्याशी रिलेटेड असणारा
व्हेलॉसिटीवर स्पीडचा आणि डायरेक्शनचा इफेक्ट होतो, हे आपण क्लिअर इथं अंडरस्टँड केलेलं आहे. अंडरस्टँड? ओके. नेक्स्ट त्याच्यानंतर त्याच्याशी रिलेटेड असणार एक्झाम्पलही पाहिलेलं आहे. आता याच्याशी रिलेटेड असणार जे होमवर्क आहे ते होमवर्क तुम्हाला लगेच मी आपल्या ग्रुपवर सेंड करतो. ते होमवर्क कंप्लीट करून मला रिसेंड करा. ओके. आता कुणाला आणखी काही कशाशी प्रॉब्लेम असेल याच्याशी रिलेटेड किंवा न्यू टॉपिक किंवा याच्या अगोदरचं झालेलं असेल तर विचारू शकतात, आपण त्याला क्लिअर करू. आपल्याकडे आणखी 1 मिनिट आहे. 40 मिनिटं व्हायला 1 मिनिट बाकी आहे, त्याच्यामुळे म्हणाले. समजले असेल तर सांगा, म्हणजे नसेल समजलं कुठलं काहीतरी विचारू शकतात. श्वेता 9 वाजता एक्झॅक्टली सगळेजण अटेंड राहा. म्हणजे मी 8:50 स्टार्ट करतो. वाय बिकॉज काही जण काय होतं रिक्वेस्ट पाठवत राहतात. 9 वाजता आपला क्लास चालू होतो. आता उद्या 20 मिनिटं एक्स्ट्रा घेतली जातील, म्हणजे पहिले 40 मिनिटं हे घेतले जातील आणि पुन्हा त्याच्यानंतर आणखी 20 मिनिटंही घेतले जातील, म्हणजे 60 मिनिटाचा म्हणजे 1 तासाचा आपला लेक्चर कंप्लीट होतो. ओके. आता कुणाला काही प्रॉब्लेम नाही तर उद्या वेळेवर हजर राहा. उद्या जास्त वेळ घेतला जाईल. समजलं सगळ्यांना? ठीक आहे.